यानंतर बातमी दुसऱ्या टप्प्यातल्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालाची। बारामतीत राष्ट्रवादीला पाणी पाजण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, पण फक्त 4 जागांवर भाजप महायुतीचे उमेदवार जिंकले असून उर्वरित 35 जागांवर अजितदादांच्या राष्ट्रवादीला यश मिळाले। इंदापूरमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आणण्यात हर्षवर्धन पाटील यशस्वी ठरले। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीने 9 जागा जिंकल्यात। सासवड नगरपालिकेचा निकाल धक्कादायक म्हणावा लागेल। सासवडमध्ये शिवसेनेच्या विजय शिवतारेंना पराभवाचा चेहरा पाहावा लागला। 15 जागा जिंकून जनमत आघाडीने सासवडची सत्ता काबीज केली, तर शिवसेना लोकल मित्र जनसेवा आघाडीला फक्त 4 जागा मिळाल्या। निलंगा पालिकेत याआधी सत्तेत असलेल्या काँग्रेसला पायउतार व्हावं लागलं आणि निलंग्यात एकूण 20 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या, तर काँग्रेसला अवघ्या 2 जागा मिळवता आल्या। तर उदगीरमध्ये 35 वर्षांची काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आहे, तिथे देखील भाजपचं कमळ खुललंय। राजकारणामध्ये गुलामगिरी चालत नाही, राजकारणामध्ये दादागिरी चालत नाही आणि राजकारणामध्ये दहशत चालत नाही। ज्याच्या जोरावर काही राष्ट्रवादीचे पुढारी या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न करत होते, आता हे परिवर्तन सुरू झालेलं आहे। काही काळ चालतं, भविष्य काळात हे चालणार नाही आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं लोकशाहीचं राज्य आणि लोकशाहीचा मार्ग आता आपल्या या सगळ्या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये सुरू झाला।